आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बाळूमामाच्या बग्यात आषाढीचा भक्तिमय सोहळा। बग्गा क्रमांक 13 वर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, कोकण तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू श्री बाळूमामांच्या बग्यात आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला। संत सद्गुरू श्री बाळूमामांचे 19 बगे अर्थात बकऱ्यांचे कळप असून प्रत्येक बग्यात पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वालंग, ढोल वादन, बाळूमामाच्या जीवनावर आधारित ओवी गायन, हरिजागर, भजन, कीर्तन, प्रवचन, गजन नृत्य तसेच बकरी मोनविणे यासारख्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील केम, हिवरगाव, पिंपळवाडी, निंबळक, मार्केटयार्ड, हिरे बुद्रुक, नागवाडी, वडनेर, चोरखळी, कोराळ, नाटे, पुते, एडशीवाडा, बोरीभडक, तरंगवाडी, टेंभुर्णी, घोलपवाडी, सोनके, तिरंगी, केडगाव आणि चौफळा या ठिकाणी बकऱ्यांच्या तळावर आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक येथील बग्गा क्रमांक 13 विशेष आकर्षण ठरला। या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। हा अनोखा आणि भक्तिमय सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी रिंगण सोहळा, प्रवचन, भजन, कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सर्व बग्यांचे कारभारी, बकऱ्यांच्या सेवेत असणारे मेंढके आणि हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी झाले होते। पहाटे आरती झाल्यानंतर द्वादशीचा प्रसाद ग्रहण करून भाविक आपल्या गावी रवाना झाले।